खूप छान वाटतंय. म्हणजे खूप अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी, की 100% मला वाटलेलं की 95च्या आसपास मिळतील, पण 100% मिळाले म्हणजे खूप भारी वाटतंय. म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडे. तुझा आता 100 पैकी 100 तू 95% हे केलेलं होतं, लेखलेलं होतं, पण तुला आउट ऑफ मिळालेले आहेत आणि तुझ्याबरोबर तुझे पॅरेंटही आहे. तुला आता भरपूर कॉल्स वगैरे देखील येत असतील. पण तुझं अभ्यास तू कसा करायचा? एक छोटंसं मला सांग की कसा वेळ द्यायचीस? कारण आपल्या अभ्यासाव्यतिरिक्त इतर ॲक्टिव्हिटी भरपूर असतात, पण तू नेमका हा वेळ कसा द्यायची? बोर्ड्सच्या वेळेस मी जास्त स्वतःवर तणाव नाही दिला. म्हणजे माझी झोप पूर्ण केली आणि बाकीचा जेवढा वेळ होता तो सगळा वेळ वापरला. आणि मी असं असं पण नाही की पूर्ण वेळ अभ्यासच करायची. मी मूव्ही बघायचे, गाणे ऐकायची, नाचायची. म्हणून मग असं आनंदीतच गेला पूर्ण बोर्ड्सचा वेळ. म्हणून मी स्वतःवर एवढा स्ट्रेस नाही दिला. म्हणून मग अभ्यास पण छान झाला. हे सगळं लक्षात राहिलं. बरेच असे विद्यार्थी आहेत की त्यांना कमी मार्क्स मिळालेले असतील किंवा थोडे पर्सेंटेज इकडे तिकडे अशा विद्यार्थ्यांसाठी आता तू काय संदेश देशील? मी बोलेल स्वतःवर विश्वास ठेवा, होऊन जाईल सगळं. आणि एवढं स्ट्रेस घ्यायची गरज नाही आहे. सगळ्यांचा पाठिंबा असतोच नेहमी. आता या यशानंतर तू पुढचं टार्गेट काय ठेवलंयस? पुढचं तसं तर अजून नीट ठरलं नाही आहे, पण मला कॉमर्समध्ये पुढे जायचं आहे आणि जमलं तर CA वर मी फोकस करते. हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शहर मुंबई यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या.